शेवगाव नगर परिषदेतील जन्म मृत्यू विभागाच्या कारभाराविरोधात नागरिकांची नाराजी, चौकशीची मागणी। शेवगाव प्रतिनिधी। शेवगाव नगर परिषदेच्या जन्म मृत्यू विभागातील कामकाजाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दाखल्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून संबंधित अधिकारी व कर्मचारी नागरिकांना समाधानकारक माहिती देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नगर परिषद कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जन्म मृत्यू विभागात काही नागरिकांना थेट नोंदवही रजिस्टर हाताळण्यास दिली जात असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शासकीय कागदपत्रांच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अशा परिस्थितीत रजिस्टरमधील कोणतेही पान किंवा कागद हरवला अथवा फाडला गेला तर याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे। दाखल्यासाठी अनेक वेळा कार्यालयात चक्रा माराव्या लागत असूनही काम वेळेत होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। तसेच काही अधिकारी नागरिकांशी उद्धटपणे वागत असल्याचा आणि योग्य मार्गदर्शन न करता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान काही नागरिकांनी दाखल्याच्या कामासाठी पैशाची मागणी होत असल्याचा तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे घेतले जात आहे। याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून नगर परिषदेतील दाखला विभागाची कार्यपद्धती पारदर्शक करावी, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दाखला काढायचा काय सांगितलं आपण? आता म्हणले इथं नाही नाव टाकून मिळत मग काय म्हणणं आता तुमचे काय किती दिवसापासून चक्रा मारून राहिले तुम्ही? त्याला 2 महिने झाले चक्रा मारतो। मग आता उत्तर काय येऊ राहिलं आपलं? तर ते म्हणते इथं नाही नाव टाकून मिळणार। कुठून आले? आसनापुरून काय नाव? निकिता। कशासाठी आले? दाखला काढायला। काय म्हणू राहिले आपण? ते काय निसर नंबर देतात लिहून आणि वापस झाडतात। आता 2 महिने झाला मी 2 महिने झाले काय उत्तर भेटत नाही आपल्याला? ते निसर म्हणते ठेवून द्या येऊन द्या। आता सकाळपासून येऊन बसलो आम्ही नंबरला। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।